नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या इन टेरर्स वेक ऑस्ट्रेलियाज डायव्हर्सिटी इज इट्स स्ट्रेंथ या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. आज आपण या आर्टिकलमध्ये काही मोजकेच शब्द घेतलेले आहेत. त्या शब्दांचे आपण अर्थ, त्याचे सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द, त्याचे अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचं एक एक उदाहरण पाहणार आहोत, म्हणजेच वाक्यात उपयोग पाहणार आहोत. जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही त्या अवघड शब्दांची PDF टेलिग्राम चॅनलमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टेररिझम म्हणजे दहशतवाद किंवा राजकीय, धार्मिक किंवा औपचारिक उद्देशाने हिंसाचाराचा वापर करणे. टेररिझमची सिनोनिम्स पाहूया. एक्स्ट्रीमिझम किंवा पॉलिटिकल व्हायलन्स. टेररिझमची अँटोनिम्स पाहूया. पीस किंवा नॉन व्हायलेन्स. टेररिझमचं उदाहरण पाहूया. टेररिझम थ्रेटन्स डेमोक्रॅटिक सोसायटीज. याचा अर्थ होतो दहशतवाद लोकशाही समाजांना धोका निर्माण करतो. पुढचा शब्द आहे डायव्हर्सिटी म्हणजे विविधता किंवा समाजातील वेगवेगळ्या संस्कृती, ओळखी व विचारांचे अस्तित्व. डायव्हर्सिटीची सिनोनिम्स पाहूया. व्हरायटी किंवा प्लुरॅलिटी. डायव्हर्सिटीची अँटोनिम्स पाहूया. युनिफॉर्मिटी किंवा होमोजिनिटी. डायव्हर्सिटीचं उदाहरण पाहूया. कल्चरल डायव्हर्सिटी स्ट्रेंथन्स अ नेशन. याचा अर्थ होतो सांस्कृतिक विविधता राष्ट्राला बळकट करते. पुढचा शब्द आहे हिनियस म्हणजे अत्यंत घृणास्पद किंवा भयंकर स्वरूपाचा. हिनियसची सिनोनिम्स पाहूया. ॲट्रॉसियस किंवा ब्रुटल. हिनियसची अँटोनिम्स पाहूया. ॲडमायरेबल किंवा नोबल. हिनियसचं उदाहरण पाहूया. द अटॅक वॉज अ हिनियस क्राईम. याचा अर्थ होतो तो हल्ला एक अत्यंत घृणास्पद गुन्हा होता. पुढचा शब्द आहे वुंडेड म्हणजे जखमी किंवा शारीरिक इजा झालेला. याची सिनोनिम्स पाहूया. इंजर्ड किंवा हर्ट. याचे अँटोनिम्स पाहूया. अनहार्म्ड किंवा सेफ. याचं उदाहरण पाहूया. सेव्हरल सिव्हिलियन्स वेअर वुंडेड इन द अटॅक. याचा अर्थ होतो हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले. पुढचा शब्द आहे प्लुरलिझम म्हणजे विविध मतांचा ओळखीचा स्वीकार. प्लुरलिझमची सिनोनिम्स पाहूया. इन्क्लुसिव्हनेस किंवा कोएक्झिस्टन्स. प्लुरलिझमची अँटोनिम्स पाहूया. इंटॉलरन्स किंवा एक्सक्लुझिव्हिझम. प्लुरलिझमचं उदाहरण पाहूया. प्लुरलिझम इज सेंट्रल टू डेमोक्रेसी. याचा अर्थ होतो बहुविधता लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. पुढचा शब्द आहे शेकन म्हणजे हादरलेला किंवा मानसिक धक्का बसलेला. शेकनची सिनोनिम्स पाहूया. डिस्टर्ब्ड किंवा रॅटल्ड. शेकनची अँटोनिम्स पाहूया. काम किंवा कंपोज्ड. शेकनचं उदाहरण पाहूया. द नेशन वॉज डीपली शेकन बाय द व्हायलेन्स. याचा अर्थ होतो हिंसाचारामुळे देश खोलवर हादरला. पुढचा शब्द आहे कंडेम्ड म्हणजे तीव्र निषेध केला. कंडेम्डची सिनोनिम्स पाहूया. डिनाउन्स्ड किंवा क्रिटिसाइज्ड. कंडेम्डची अँटोनिम्स पाहूया. प्रेस्ड किंवा अप्रूव्ड. कंडेम्डचं उदाहरण पाहूया. लीडर्स कंडेम्ड द टेरर ॲक्ट. याचा अर्थ होतो नेत्यांनी दहशतवादी कृत्याचा निषेध केला. पुढचा शब्द आहे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी किंवा सत्य शोधण्यासाठी केलेली तपासणी. इन्व्हेस्टिगेशनचं सिनोनिम्स पाहूया. इन्क्वायरी किंवा प्रोब. इन्व्हेस्टिगेशनचं अँटोनिम्स पाहूया. निग्लेक्ट किंवा इग्नोरन्स. इन्व्हेस्टिगेशनचं उदाहरण पाहूया. पोलीस लॉन्च्ड अॅन इन्व्हेस्टिगेशन इमिडिएटली. याचा अर्थ होतो पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. पुढचा शब्द आहे मोटिवेटेड म्हणजे प्रेरित किंवा एखाद्या कारणामुळे प्रवृत्त. मोटिवेटेडचे सिनोनिम्स पाहूया. ड्रिव्हन किंवा इन्फ्लुएन्स्ड. मोटिवेटेडची अँटोनिम्स पाहूया. इनडिफरंट किंवा अनमोटिवेटेड. मोटिवेटेडचं उदाहरण पाहूया. द अटॅकर्स वेअर मोटिवेटेड बाय हेट्रेड. याचा अर्थ होतो हल्लेखोर द्वेषामुळे प्रेरित होते. पुढचा शब्द आहे रॅडिकलायझेशन म्हणजे टोकाच्या विचारांकडे झुकण्याची प्रक्रिया. रॅडिकलायझेशनची सिनोनिम्स पाहूया. इंडॉक्टरिनेशन. रॅडिकलायझेशनची अँटोनिम्स पाहूया. मॉडरेशन किंवा डिरॅडिकलायझेशन. रॅडिकलायझेशनचं उदाहरण पाहूया. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कॅन फ्युएल रॅडिकलायझेशन. याचा अर्थ होतो ऑनलाईन माध्यमे टोकाच्या विचारांना चालना देऊ शकतात. पुढचा शब्द आहे रोबस्ट म्हणजे मजबूत किंवा प्रभावी. रोबस्टची सिनोनिम्स पाहूया. स्ट्रॉंग किंवा रेझिलियंट. रोबस्टची अँटोनिम्स पाहूया. वीक किंवा फ्रॅजाईल. रोबस्टचं उदाहरण पाहूया. रोबस्ट सिस्टम प्रिव्हेंट्स थ्रेट्स. याचा अर्थ होतो मजबूत प्रणाली धोके रोखते. पुढचा शब्द आहे प्रोटोकॉल्स म्हणजे ठराविक कार्यपद्धती. प्रोटोकॉल्सची सिनोनिम्स पाहूया. प्रोसिजर्स किंवा गाईडलाईन्स. प्रोटोकॉल्सची अँटोनिम्स पाहूया. किऑस किंवा डिसऑर्डर. प्रोटोकॉल्सचं उदाहरण पाहूया. एमर्जन्सी प्रोटोकॉल्स वेअर ॲक्टिव्हेटेड. याचा अर्थ होतो आपत्कालीन कार्यपद्धती लागू करण्यात आल्या. पुढचा शब्द आहे गार्ड म्हणजे प्रतिबंध करणे किंवा सावध राहणे. गार्डची सिनोनिम्स पाहूया. प्रोटेक्ट फ्रॉम किंवा प्रिव्हेंट. गार्डची अँटोनिम्स पाहूया. इन्व्हाइट
किंवा अलाव. गार्डचं उदाहरण पाहूया. सोसायटीज मस्ट गार्ड अगेन्स्ट हेट्रेड याचा अर्थ होतो समाजांनी द्वेषाविरुद्ध सावध राहिले पाहिजे. पुढचा शब्द आहे एक्सेसिव्ह म्हणजे अति किंवा मर्यादेपेक्षा जास्त. एक्सेसिव्हचं सिनॉनिम्स पाहूया. एक्स्ट्रीम किंवा डिस्प्रोपोर्शनेट. एक्सेसिव्हचं अँटॉनिम्स पाहूया. मॉडरेट किंवा बॅलेन्स्ड. एक्सेसिव्हचं उदाहरण पाहूया. एक्सेसिव्ह फोर्स डॅमेजेस डेमोक्रेसी याचा अर्थ होतो अतिरेकी शक्तीचा वापर लोकशाहीला हानी पोहोचवतो. पुढचा शब्द आहे पॉलिटिसाइज म्हणजे राजकीय रंग देणे. पॉलिटिसाइजचे सिनॉनिम्स पाहूया. एक्सप्लॉइट पॉलिटिकली किंवा मॅनिप्युलेट. पॉलिटिसाइजची अँटॉनिम्स पाहूया. डिपॉलिटिसाइज किंवा रिमेन न्यूट्रल. पॉलिटिसाइजचं उदाहरण पाहूया. लीडर शुड नॉट पॉलिटिसाइज ट्रॅजेडी याचा अर्थ होतो शोकांतिकेला राजकीय रंग देऊ नये. पुढचा शब्द आहे ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा मोठे दुःखद घडणे. ट्रॅजेडीचे सिनॉनिम्स पाहूया. डिझास्टर किंवा कॅलॅमिटी. ट्रॅजेडीचे अँटॉनिम्स पाहूया. ट्रायम्फ किंवा सक्सेस. ट्रॅजेडीचं उदाहरण पाहूया. द अटॅक वॉज अ नॅशनल ट्रॅजेडी याचा अर्थ होतो तो हल्ला एक राष्ट्रीय शोकांतिका होता. पुढचा शब्द आहे रेकनिंग म्हणजे आत्मपरीक्षण किंवा जबाबदारीची जाणीव. रेकनिंगचे सिनॉनिम्स पाहूया. असेसमेंट किंवा रिफ्लेक्शन. रेकनिंगचे अँटॉनिम्स पाहूया. डिनायल किंवा अव्हॉइडन्स. रेकनिंगचं उदाहरण पाहूया. द इव्हेंट फोर्स्ड अ नॅशनल रेकनिंग याचा अर्थ होतो या घटनेमुळे राष्ट्रीय आत्मपरीक्षण सुरू झाले. पुढचा शब्द आहे स्ट्रेंथन म्हणजे बळकट करणे. स्ट्रेंथनचे सिनॉनिम्स पाहूया. रिइन्फोर्स किंवा फोर्टिफाय. स्ट्रेंथनचे अँटॉनिम्स पाहूया. अंडरमाइन. स्ट्रेंथनचं उदाहरण पाहूया. गव्हर्नमेंट्स मस्ट स्ट्रेंथन सेक्युरिटी सिस्टम्स याचा अर्थ होतो सरकारांनी सुरक्षा यंत्रणा बळकट केल्या पाहिजेत. पुढचा शब्द आहे कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड करणे किंवा मूल्य कमी करणे. कॉम्प्रोमाइजचे सिनॉनिम्स पाहूया. सॅक्रिफाईस. कॉम्प्रोमाइजचे अँटॉनिम्स पाहूया. अपहोल्ड किंवा प्रिझर्व्ह. कॉम्प्रोमाइजचं उदाहरण पाहूया. फ्रीडम शुड नॉट बी कॉम्प्रोमाइज्ड याचा अर्थ होतो स्वातंत्र्याशी तडजोड करू नये. पुढचा शब्द आहे व्हायब्रन्सी म्हणजे सजीवपणा किंवा उत्साही स्वरूप. व्हायब्रन्सीचे सिनॉनिम्स पाहूया. डायनॅमिझम किंवा लाईव्हलीनेस. व्हायब्रन्सीचे अँटॉनिम्स पाहूया. डलनेस किंवा स्टॅग्नेशन. व्हायब्रन्सीचं उदाहरण पाहूया. सिटीज थ्राईव्ह ऑन कल्चरल व्हायब्रन्सी याचा अर्थ होतो शहरे सांस्कृतिक सजीवपणामुळे फुलतात. धन्यवाद.